नमस्कार, मी दीपक पटेकर, जिल्हा सचिव, सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना। आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहक येत्या 15 ऑगस्ट 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय येथे सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या वतीने आणि वीज ग्राहकांच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत आहोत। काही आणखी मुद्दे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्मार्ट प्रीपेड मीटर जे आज बसविले जात आहेत, जिल्ह्यातील वीज ग्राहकांचा विरोध असून देखील कोणाचीही परवानगी न घेता जिल्ह्यातील अनेक घरांमध्ये फसवणूक करून महावितरणतर्फे अदानी कंपनीकडून स्मार्ट मीटर बसविले जात गेले आहेत। लोकांना भूल थापा देऊन, आमिष दाखवून आणि काही जी बंद घरं आहेत त्या बंद घरातील मीटर घर मालकाला नकळत बदलले जात आहेत। हे देखील अन्यायकारक आहे। त्याचप्रमाणे मुख्य म्हणजे हल्लीच बऱ्याच ग्राहकांना वीज आकार म्हणून डिपॉझिटची बिलं दिली गेलेली आहेत। वीज ग्राहक मीटर घेताना प्रत्येक वीज ग्राहकाने त्यावेळी जे जे अपेक्षित होतं, महावितरणला जे जे अपेक्षित होतं ते डिपॉझिट भरलेलं आहे, परंतु तरी देखील महावितरणकडून प्रत्येक वेळी डिपॉझिटची आकारणी केली जाते, ती बिलं दिली जातात। यावेळी तर त्यांनी कहर केलाय, प्रत्येक ग्राहकाकडून जबरदस्तीने डिपॉझिट मागणी करून जबरदस्तीने वसूल केलं जात आहे। हा नक्कीच जिल्ह्यातील वीज ग्राहकांवर अन्याय होत आहे। त्यामुळे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या आणि आमचे वरिष्ठ म्हणजे वीज व्यापारी महासंघाच्या अधिपत्याखाली सुरू असलेली आमची सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसत आहे।